यानंतर पंढरपुरातून एक दुःखद बातमी आहे। पंढरपुरात चंद्रभागेच्या पाण्यात खेळणाऱ्या 4 चिमुरड्यांना आपला जीव गमवावा लागलाय। काल घडलेल्या या घटनेनंतर चंद्रभागेत होणारा अवैध वाळू उपशाचा जो प्रश्न आहे तो पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला हरताळ फासत प्रशासनाच्या नाकावर टिच्चून चंद्रभागेच्या पात्रात बेसुमाररित्या वाळू उपसा केला जातोय। त्यामुळे नदीपात्रात ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे तयार झालेत। एका क्षणी घोटे एवढं पाणी असतं तर पुढच्याच पावलाला तुम्हाला खड्ड्यात पडावं लागतं, अशी सगळी नदीची अवस्था आहे। नदीच्या याच अवस्थेमुळे या लहानग्यांचा जीव गेल्यानं आता संताप व्यक्त करण्यात येतोय। त्याची झळ आदिवासी मंत्री विष्णू सावरा यांनाही बसली आहे। पंढरपूरची आषाढी यात्रा अवघ्या काही दिवसांवर आलेली असताना झालेल्या या घटनेनं प्रशासन हादरून गेलंय। अवैधरित्या होणाऱ्या वाळू उपशाला अंकुश लावण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। माननीय कलेक्टर साहेबांशी बोललोय आणि त्यांनी ते मला वाटतं काल येऊन गेले या ठिकाणी आणि त्यांच्याकडे जे काय असेल तरतुदी ते त्याप्रमाणे करू। महसूल खात्याच्या माध्यमातून ही जो रेती उपसा हा विषय महसूलचा आहे आणि त्याच्यावरती कडक अशा प्रकारचे निर्बंध घातले जातील आणि शासनाकडे मी माननीय मुख्यमंत्र्यांशी स्वतः याविषयी बोलणार आहे आणि त्याच्यावरती जी कारवाई आपल्याला अपेक्षित आहे किंवा जनतेला अपेक्षित आहे त्या अपेक्षितेप्रमाणे ती कारवाई नक्की करू। त्याच्यामधला एक आहे तो माझा चुलत भाऊ आहे। 15 वर्षांनी त्याला मुलगा झालेला होता आणि ते मुलं काही पहिल्यांदा नदीला आलेले नव्हते। ते मुलं घर 100 फुटावर आहे, इथंच रोज खेळत होते। पण इथं तुम्ही जर इथले CCTV पुंडलिक मंदिराच्या इथं चेक केला तर रात्रभर इथून अवैध वाळू उपसा चालतोय। या परिसरात राहणाऱ्या तुम्ही कुठल्याही महिलेला नागरिकाला विचारलं तर तो तुम्हाला सांगेल की गाढवाद्वारे सतत इथं वाळू उपसा होत असतो। त्यामुळे तुम्ही रस्त्यावर सुद्धा पाहिलं तर दिसेल की वाळूचा खच पडलेला असतो आणि ह्याला महसूल प्रशासन पूर्ण जबाबदार आहे। या खड्ड्यामध्ये मुले 4 बुडली होती। मग आम्ही कोळे लोक 4-5 जण गेलो तिथं आणि 4 पोरांना काढले होते। काढल्या त्यांना इकडे बाहेर आणले त्यावर दवाखान्यात नेसतो ते क्वार्टरमध्ये हे पावले। एक जण जिवंत होता त्यातला, पण ती क्वार्टरमध्ये डॉक्टर नसल्यामुळे ते त्याचा मृत्यू झाला। मोजता येईल तेवढे कमी आहेत खड्डे पात्रामध्ये। जिथं जाईल तिथं खड्डा स्वतःला इथं स्थानिक लोकांना सुद्धा अंदाज गावत नाही। मोठ्याला बारकी जर सोडूनच द्या, मोठ्याला सुद्धा अंदाज गावत नाही की किती खड्डे तिथं। वेळोवेळी शासनाला कळून सुद्धा या दुर्लक्ष होत आहे।